जय मल्हार. मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर, उपोषणकर्ता धनगर आरक्षण. जालना येथे चालू असलेल्या धनगर आरक्षणाचा उपोषणाचा आज 12वा दिवस आहे. दीपकभाऊ बोराडे उपोषणाला बसलेले आहेत. 24 तारखेला जो काही मोठा मेळावा झाला त्याच्यामध्ये धनगर समाजाची जी काही ताकद आहे, जी आत्तापर्यंत पूर्ण जेवढा पण लढा आपला चालला आहे त्याच्यामध्ये कधीच दिसली नाही, ती पहिल्यांदा दिसून आली आणि सरकारनं त्याचा एक पदरा घेतला. सरकार घाबरलं आणि काल अपेक्षित होतं की लवकर शिष्टमंडळ येईल सभा झाल्याच्या नंतरनं, परंतु काल शिष्टमंडळ तिथं पोचलं होतं. तर शिष्टमंडळ पोचल्याच्या नंतरनं खूप साऱ्या तिथं चर्चा झालेल्या आहेत. त्या चर्चा झाल्याच्या नंतरनं महाराष्ट्रभरातून एक उपोषणकर्ता मी असल्यामुळे आणि धनगडची कास्ट व्हॅलिडिटी आम्ही रद्द केल्यामुळं खूप साऱ्या धनगर बांधवांचा, भगिनींचा मला कॉलसुद्धा आला की दादा जे चाललं आहे त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. आणि म्हणून मी रात्री पण जालन्याला जाणार होतो, परंतु दीपक बोराडे साहेब जे उपोषणकर्ता आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झाल्याच्या नंतरनं ते म्हटले की मी ते आता गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सांगू शकत नाही, परंतु मग मी थांबलो जायचं किंवा त्यांच्या आदेशानंच थांबलो. तर मी आत्ता जालनामध्ये असतो. परंतु आज मी थोडं जास्त बोलणार आहे, कारण की जो काही धनगर आरक्षणाचा लढा आहे त्याच्यामध्ये कधी कधी काय काय झालं आणि नक्की हा धनगर आरक्षणाचा लढा काय आहे, तो अभ्यास टेक्निकल त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स काय आहेत, त्या टेक्निकल ऑब्स्टॅकल्स कशा पार करायला लागतील, या सगळ्या गोष्टींवर मी आज बोलणार आहे. तर बांधवांनो, आपला धनगर समाजाचा इतिहास खूप मोठा आहे. चंद्रगुप्त मौर्यांपासून सम्राट अशोक असतील, त्यानंतरनं मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, या सगळ्यांचा वारसा सांगणारी आपली जमात आहे. आणि ही जमात दरीखोऱ्यामध्ये रानात असतील, म्हणजे दरीखोऱ्यात राहते, विस्थापित सारखं त्यांचं पलायन होत असतं आणि ते त्या पद्धतीने त्यांचं जे काही उदरनिर्वाह आहे ते चालवत असतात. आता ज्यावेळेस या भारताला स्वातंत्र्य भेटलं त्याच्यानंतरनं धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्यानं आपण उचलायला लागलो. तर याच्यामध्ये ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटलं त्याच्यानंतरनं आरक्षणाचा एक मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला, जो 340, 41, 42 कलमाच्या अंतर्गत या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सर्व जाती जमातींना आरक्षणाचा फायदा होतो. आता याच्यामध्ये ज्यावेळेस या लिस्ट वगैरे बनवायच्या होत्या तर इंग्रजांनी 1931ची जी काही जनगणना केली होती त्या जनगणनेच्या आधारे ज्या जाती त्या जनगणनेमध्ये होत्या त्या जातीच्या अनुषंगानं आरक्षणाचं त्यावेळेचं सामाजिक सगळं जे काही मागासलेपण आहे ते सिद्ध करून आरक्षण द्यायचा विषय पुढे आला. तर त्याच्यामध्ये पहिली अमेंडमेंट, पहिली लिस्ट ST आणि SCची अनाऊन्स झाली ती 1950ला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आपला वेगळा झाला नव्हता. त्याच्यामध्ये धनगर हा शब्द कुठंच नव्हता. आणि जी 1931ची जनगणना आहे त्याच्यामध्ये धनगर हा शब्द आहे. आणि त्याच जनगणनेच्या आधारे ज्या जाती त्याच्यामध्ये जाती जमाती त्याच्यामध्ये आहेत त्याच्या आधारे आपण आरक्षणाची मागणीसुद्धा करतो आहे. 1950ला अमेंडमेंट या सगळ्या लिस्ट अनाऊन्स झाल्या, त्याच्यामध्ये धनगर हा शब्द कुठेच नव्हता. 1956 जी काय पहिली अमेंडमेंट झाली CO 22च्या अंतर्गत या सगळ्या पुढच्या अमेंडमेंट होत गेल्या, ज्याच्यामध्ये सुद्धा धनगड हीच जमात होती, धांका आणि धनगड, ओरान, धांका आणि धनगड. 1960ला आपला महाराष्ट्र वेगळा झाला. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट पण 1960चा तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतरनं खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रातल्या धनगर आरक्षणाची ST मधल्या लढाई चालू झाली. आता काही जणांचं असं म्हणणं येतं की आपल्याला 1985 पर्यंत या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला धनगडचे दाखले देऊन STचे जे काही योजना किंवा जे काही त्याचे लाभ आहेत ते आपण घेत होतो. आणि हे खरं आहे का? तर हे खरं आहे. 1985 पर्यंत हे सगळं होत होतं. आपले जे काही विदर्भातले आमदार, त्या दिवशी एक आमदार सांगत होते, तर त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगितल्या. परंतु 1985ला
एक GR काढून त्या सगळ्या ज्या काही सोयीसुविधा आपण घेत होतो त्याच्यावर स्टे आणला. स्टे आणल्याच्या नंतरनं 40 ते 50 हजार लोकांनी याचा फायदा घेतला होता. त्यांच्यावर केसेससुद्धा झाल्या आणि ते काय दाखले होते ते रद्दसुद्धा झाले. ते रद्द झाल्याच्या नंतरनं BK कोकरे साहेबांनी परत पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटवून ही लढाई चालू केली. त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभरातील सर्व लोकांना जागृत केलं की आपण STमध्ये आहोत आणि STमध्ये आपला संविधानामध्येच पहिल्यापासून उल्लेख आहे आणि ते आपल्याला हक्क अधिकार भेटले पाहिजे. त्यांना ती लढाई चालू ठेवली. 1990 ते 93ला आपलं BK कोकरेंचं जे काय आंदोलन होतं, खंबाटकी घाट अडवला होता. बाकी याच्यामध्ये खूप सारी नावं आहेत, मी खूप जास्त डिटेलमध्ये जाणार नाही आहे. परंतु त्याच्यामधून आपल्याला NTCचं आरक्षण, VJNTचा एक वेगळा ग्रुप काढून आपल्याला 3.5% आरक्षण आपल्याला OBCमधून दिलं. OBCमधून दिल्याच्या नंतरनं धनगर समाजाला काही काळ याचा फायदा झाला. परंतु धनगर समाजाची संख्या या महाराष्ट्र राज्यामध्ये 2 नंबरची असल्यामुळे जेवढी त्यांची संख्या आहे त्या प्रमाणात त्यांना आरक्षण भेटत नाही आणि म्हणून आपल्या मुलांना नोकरीमध्ये त्याचा तोटा होतो. त्यानंतरनं ॲडमिशन्समध्ये तोटा होतो. राजकीय प्रतिनिधित्व तर आपलं खूप खालीच आहे, हे सगळ्याला माहिती आहे. आणि म्हणून धनगर ST आरक्षणाचा लढा चालू झाला. आता या लढ्यामध्ये आपण पाहिलं की NTCचं आरक्षण भेटल्यावर थोडाफार फायदा त्याचा आपण करून घेतला आहे. परंतु त्याचा जेवढा फायदा धनगर समाजाला व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आहे. म्हणून STच्या आरक्षणाची लढाई तशीच चालू आहे. मध्यस्थी बारामतीमध्ये खूप मोठं एक आंदोलन झालं, ज्याच्यामध्ये मोठं उपोषण आपल्या 6-7 बांधवांनी तिथं केलं. आणि ते उपोषण केल्याच्या नंतरनं जी काही गर्दी त्या बारामतीमध्ये आपण सर्वांनी बघितली. त्याच्या अगोदर काँग्रेसचं यांचं सरकार होतं आणि काही दिवस उपोषण चालल्याच्या नंतरनं तिथं त्यावेळेचे जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत देवेंद्र फडणवीस, ते तिथं आले आणि त्यांना ते बोलले की आमचं सरकार जर आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला मी आरक्षण देईल. आणि तेव्हापासनं धनगर समाजाच्या ST आरक्षणाचा आणि फडणवीसांचा संबंध यायला लागला. आता ते झाल्याच्या नंतरनं ते उपोषण तिथं सुटलं. उपोषण सुटल्याच्या नंतरनं त्याच्या अगोदरचं जे काही सरकार होतं त्या सरकारनं काही की कुठलीही शिफारस केंद्राला पाठवायची म्हणली तर आदिवासींची एक संशोधन एक संस्था आहे TRTI, जी पुण्यामध्ये आहे आणि त्या पुण्याच्या संस्थेच्या मार्फतच सगळ्या गोष्टी होतात, कारण की ती आदिवासींची संस्था आहे. तर ते होत असताना फडणवीसांचं सरकार यायच्या अगोदर जे काही सरकार होतं त्यांच्यापाशी पण आपली हीच मागणी होती. तर त्यांना कारण की कुठलीही शिफारस किंवा केंद्राला कुठलीही गोष्ट पाठवायची म्हणली, त्यातली त्यात समजा आपण शिफारस म्हणू, शिफारस पाठवायची म्हणली, ती इन्क्लुजनची असू दे, एक्सक्लुजनची असू दे किंवा मॉडिफिकेशनची असू दे, तर तुम्हाला एक आधार द्यायला लागतो. आणि तो आधार देण्यासाठी आपण वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या समित्यासुद्धा स्थापन झाल्या. आता या समित्या स्थापन होत असताना त्यावेळेस TRTIनं एक अभ्यास केला होता की त्या अभ्यासामध्ये, कारण की धनगर समाज जो आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये, ऑल ओव्हर भारतामध्ये आपला धनगर समाज वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो. मग कुठं समजा गडरिया, पाल, बघेल, भरवाड, इकडं खाल्लाकडे गेलं तर कुरबा, महाराष्ट्रात धनगर, या वेगवेगळ्या नावानं या धनगर समाजाला ओळखलं जातं. आणि त्यावेळेस TRTIच्या संस्थेला महाराष्ट्र शासनाने सांगितलं होतं की तुम्ही बिहार, झारखंड आणि ओडिसा ही जी काही 3 राज्य आहेत, या 3 राज्यामध्ये पहिल्यांदा धनगड लिहिलं होतं. तर त्याच्या ऐवजी मॉडिफिकेशन्स करून धनगर कसं केलं याचा अभ्यास तुम्ही करून या. आणि मग त्या संस्थेच्या मार्फत ती संस्था या 3 राज्यामध्ये गेली, त्यांना अभ्यास केला आणि ॲज पर महाराष्ट्र सरकारच्या म्हणण्यानुसार आणि त्या अहवालाच्या नुसार त्यांचं असं म्हणणं आलं की जे काही बिहार, झारखंड आणि ओडिसा या 3 राज्यामध्ये जे धनगर आपण म्हणतोय ते महाराष्ट्रातल्या धनगरांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यांना तिथं धांगर वगैरे असं म्हटलं जातं. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बोली भाषा प्रत्येक पावलोपावली बदलत असते, प्रत्येकाचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं असतं. जर तुम्ही तिकडं DHNGRला धांगर म्हणतात, आपल्या इथं धनगर म्हणतात, कारण की आपली भाषा वेगळी.
तर त्याचा त्यांना अभ्यास केला, त्यांना तो अहवाल असा सबमिट केला की तिथले धनगर वेगळे, तिथले धनगर वेगळे, आणि एक शिफारस पाठवली होती, ती हाय अशी माघारी आली, त्याचं काही पुढं झालं नाही. नंतरनं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आणि सगळे आपण त्यांना जो काही वायदा केला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, त्या पहिल्या कॅबिनेटच्या अनुषंगानं त्यांच्या वाद्याला धरून आपण त्यांना वेटीस धरायला लागलो. वेटीस धरायला लागल्याच्या नंतरनं आपली काही लोक त्यांच्याकडे गेली, काही लोक त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर सांगितलं की तुम्ही आता देतो म्हटला आहात तर तुम्ही द्यायला तयार आहात, तर जी काय TRTIची जी काही संस्था आहे ती आदिवासी संस्था, त्या आमच्या विरुद्ध आहे, त्या आमच्या फेवरमध्ये कधीच अहवाल बनवणार नाही, त्यामुळे तुम्ही थर्ड पार्टी जर एखादी संस्था याच्या अभ्यासासाठी ठेवली चालेल. मग आपल्या लोकांनी ते हे केल्याच्या नंतरनं देवेंद्र फडणवीसांनी एक TIS नावाची, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या TIS नावाच्या संस्थेला अपॉइंट केलं. त्यांना परत हाच अभ्यास केला आणि हा अभ्यास केल्याच्या नंतरनं त्याचा जो काय अहवाल आलाय, तर तो अहवाल आजपर्यंत धनगर समाजाला कधी भेटला नाही. त्या अहवालामध्ये काय लिहिलंय ते पण आपल्याला माहीत नाही. त्यानंतर परत लढाई चालू झाली. सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर आणि सन्माननीय आमदार आपले उत्तमरावजी जानकर यांना अखेरचा लढा या महाराष्ट्रभर चालू केला. या अखेरच्या लढ्यामध्ये ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले आणि धनगर आरक्षणाच्या बद्दलची माहिती देऊ लागले, लोकांना जागृत करायला लागले. तो लढा एवढा मोठा झाला, त्याच्यामध्ये धनगर समाजाचं जागृतीकरण झालं. आता हे जागृतीकरण झाल्याच्या नंतरनं त्या लढ्यामधून पण हाताला काहीच लागलं नाही, काहीच त्यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये परत काय झालं ते आपल्याला पुढं माहीत नाही. त्या मीटिंगमध्ये धनगर जो अखेरचा लढा झाला त्याच्यामधून धनगर समाजाला काय भेटलं हे कुणालाच माहीत नाही. पण गोपीचंद पडळकर आमदार झाले, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतरनं जी काय आपली कोर्टात केस 10 वर्षापासून चालू होती, म्हणजे अहिल्यादेवी प्रबोधिनी मंच या संघटनेच्या मार्फत कोर्टात आपण केस केली होती. त्या केसचा उद्देश असा होता की जे 36 नंबरला धनगर आहेत, धनगड लिहिलेला आहे, त्याची दुरुस्ती करून धनगर करावे. आणि त्यासाठी आपली लोक रस्त्यावर येत नव्हती, एकजूट दाखवत नव्हती, एक संघटन दाखवत नव्हती. त्यामुळे आपल्याला कोर्टाच्या मार्फत हा न्याय मिळवून घ्यायला लागेल असं त्या संघटनेला वाटलं. त्यांना कोर्टामध्ये ती याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्याच्यानंतरनं कोर्ट म्हणालं की बाबा तुम्ही जे 36 नंबरला तुम्ही आहात असं म्हणताय, किंवा जिथं धनगड लिहिले तुम्ही तिथं धनगर आहात, असं कोणी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणी मागणी केली आहे का? कारण की कुठल्या तरी एका माणसावर तसा अन्याय झालेला असावा, तो माणूस असेल तरच आम्ही या सगळ्या गोष्टी आपण कोर्टात चालू शकतो. मग माझ्या शेजारच्या गावातले खेडमधले आमचे जे ईश्वरजी ठोंबरे आहेत, त्यांना आमच्या खंडाळा तालुक्यामध्ये STचे दाखले मागण्यासाठी अर्ज केला होता आणि त्याचे जे काय पुरावे आमच्याकडे सगळे आहेत, मग ते जे काय आपले 6 कायदे आहेत, वन अधिकाराचा कायदा, रेव्हेन्यूचा महसूलचा कायदा असेल, त्यानंतरनं ग्रामपंचायतचा कायदा असेल, याच्या ज्या काय त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन होतं, जे प्रायव्हेट पब्लिकेशनचं होतं. हे मी आज जे पण काय बोलणार आहे सगळं खरं बोलणार आहे, कारण की लोकांना याच्यामध्ये क्लॅरिटी येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर जे काय आपल्याकडे डॉक्युमेंटेशन होते ते सगळे डॉक्युमेंटेशन प्रायव्हेट पब्लिकेशनचे आहेत. ठीक आहे, आणि जी काही इंग्लिशमधली जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये धनगड 36 नंबरला लिहिले, परंतु जी काही मराठीची लिस्ट आहे त्याच्यामध्ये 36 नंबरला त्या प्रायव्हेट पब्लिकेशनच्या याच्यामध्ये सरकारची 2 राजपत्र पण आहेत, त्याच्यामध्ये धनगर असं लिहिलेलं आहे. आता त्या पुराव्याच्या अनुषंगानं ईश्वर ठोंबरे यांना खंडाळच्या तहसीलदारांना अर्ज केला. तिथून तो प्रांताकडे गेला आणि तो नाकारला गेला. प्रांतांना विचारलं गेलं की का नाकारला, तर प्रांतांनी उत्तर असं दिलं की बाबा 36 नंबरला जी काय तुम्ही लिस्ट म्हणताय, आम्हाला केंद्राकडून लिस्ट येते, SC STचं जे काय आरक्षण आहे याच्यावर पूर्णपणे हक्क हा केंद्राचा असतो. त्यांच्याकडून जी काय लिस्ट आम्हाला अलॉट झालेली आहे महाराष्ट्रासाठी त्याच्यामध्ये 36 नंबरला धनगड लिहिलेला आहे इंग्लिशमध्ये, त्यामुळे आम्ही तुम्हाला ते देऊ शकत नाही. आणि मग त्याचा रेफरन्स घेऊन ते याचिका करते म्हणून तिथं आपल्या कोर्टमध्ये जी केस चालली होती त्यांच्या त्या याच्यानुसार ती केस पुढं चालली. ती केस महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं एकत्र येऊन पैसे गोळा करून जवळपास 2 कोटीच्या वर वर्गणी त्यामध्ये गोळा झाली होती.
सगळ्या मेंढपाळांनी असतील, मजूर लोकांनी असतील, सगळ्यांना त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. आणि त्या केसचा 10 वर्षाच्या नंतरनं एक निकाल आला आणि तो निकाल असा आला की आपलेच समाजाचे संभाजीनगरमध्ये एक खिल्लारे नावाचं एक धनगर समाजाचंच एक कुटुंब आहे आणि त्यांना त्यांच्या दाखल्यावर फाडाफोड करून रचं ड केलं होतं आणि रचं ड करून त्यांना धनगडची कास्ट सर्टिफिकेट काढून कास्ट व्हॅलिडिटी काढली होती. आणि ऐन मोक्यावर त्यांना आपली जी काही केस चालली होती कोर्टामध्ये, त्या कोर्टामधल्या केसला त्यांना आपल्याला हे पण लिहून दिलं होतं, त्यांचं ॲफिडेविटसुद्धा लिहून देतं, एक शपथपत्रसुद्धा लिहून दिलं होतं की बाबा आम्ही धनगर आहोत, ठीक आहे. आणि त्याचा आपण त्या कोर्टच्या केसमध्ये उल्लेख पण केला होता, डॉक्युमेंटेशन जोडलंसुद्धा होतं. परंतु ऐन टायमिंगला ते डॉक्युमेंटेशन कन्सिडर नाही केलं आणि आपण ती धनगडची की आपली जी काही केस होती कोर्टातली ते आपण हारलो. आणि त्याचं कारण हे सांगण्यात आलं की जे संभाजीनगरमधले जे खिल्लारी कुटुंब आहे त्यांच्याकडे धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी आहेत आणि जर या राज्यामध्ये एक पण माणूस जर धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी घेत असेल तर तो एमटी क्लास होत नाही, तिथं कोणतरी वास्तव्य करते. त्यामुळे तुम्हाला 36 नंबरला धनगर 0 एमटी क्लास न झाल्यामुळे तुमची ती केस आम्ही कन्सिडर करत नाही, ती आपण केस हारलो किंवा हरवलं गेलं असं म्हटलं तरी चालेल. कारण की तुम्हालाही माहिती आहे आजकाल कोर्ट पण मॅनेज व्हायला लागलेत, खूप काही गोष्टी व्हायला लागल्यात, तर ते आपण केस हारलो. त्याच्यानंतरनं आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये आमचं उपोषण पण चालू होतं. मी लोणंदला उपोषण करत होतो, त्यावेळेस माझी केंद्राला दुरुस्तीची शिफारस पाठवावी ही अशी मागणी होती. नंतरनं आम्ही मसवडला सुद्धा उपोषण केलं, त्याच्यामध्ये पण माझी तीच मागणी होती. आणि नंतरनं आम्ही राज्यव्यापी अधिवेशन घेऊन आम्ही पंढरपूरला उपोषणाला बसलो. पंढरपूरला उपोषणाला बसल्याच्या नंतरनं ते उपोषण थोडं महाराष्ट्रभर गेलं. त्याच्यामध्ये हेच दीपकभाऊ बोराडे असतील, मी असेल, माऊली हळणवर, विजयजी तमनर असतील, योगेश धरम असेल, गायके असतील, आम्ही सगळेजण उपोषणाला बसलो. तिथं थोडा आपल्या नागरिकांचा रेटा थोडा कमी पडल्यामुळे त्यावेळेस आपण सरकारला थोडं गुडघ्यावर आणायचा प्रयत्न केला होता आणि तो झाला पण होता. एकनाथरावजी शिंदेंना त्यावेळेस लिहून दिलं होतं की तुम्ही मला सांगा की GR कसा काढता येतोय, तर GR जर तुम्ही आम्हाला सांगितलं GR काढता येत असेल तर मी तो GR काढणार, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. आणि असं त्यांना लेखीसुद्धा दिलं होतं. बाकी त्यात इतर मागण्यासुद्धा होत्या की जे महाराष्ट्रभर जे काही आंदोलनामध्ये याच्यामध्ये ज्या काही केसेस झालेल्या आहेत त्या केसेस मागे घेण्याच्या अनुषंगानं पण त्याच्यामध्ये मागणी होती. ते झालं. त्यानंतरनं त्या उपोषणातनं असं काही भेटलं नाही, फक्त मीटिंग्स वगैरे झाल्या. मीटिंग झाल्याच्या नंतर आम्ही त्या उपोषणामध्ये मी म्हटलं, कारण की थोडा माझा याच्यामध्ये अभ्यास असल्यामुळं मला माहीत होतं की तुम्ही कोर्टात जावा किंवा रस्त्यावर लढा किंवा कसंही लढा, जोपर्यंत धनगडची कास्ट व्हॅलिडिटी रद्द होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला न्याय भेटणं खूप मुश्किल आहे. आणि म्हणून आम्ही पंढरपूरच्या उपोषणामधून एक अनाऊन्समेंट केली आणि तिथून उठून डायरेक्ट संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरला गेल्याच्या नंतरनं तिथं मी असेल, योगेश धरम असेल, तिथले पैठणचे सगळे लोक असतील, बिडकींचे सरपंच असतील, बाकी तिथली सगळीच लोक, बिरू कोळेकर असतील, अनिल जोरे असतील, समाधान पाटील असतील, बिरुदेव आमचे वाघमोडे असतील, मिसाळ साहेब असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही त्या कास्ट व्हॅलिडिटी जी काही आदिवासीची संस्था होती त्या संस्थेच्या पुढं उपोषणाला बसलो. आणि तब्बल 7 दिवसाचं उपोषण आम्ही तिथं केलं. त्यांच्यावर प्रेशर क्रिएट केला आणि जे काही धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी होते जे खिल्लारी कुटुंबियांना काढले होते त्याच्यामध्ये ईश्वरजी ठोंबरे यांचा पण मोठा आपण म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे. कारण की त्यांची जर केस तिथं चालली नसती आणि ती केसची हिअरिंग नसती झाली तर आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये तो आदेश पारित करू शकलो नसतो. आणि ज्यावेळेस आपली कोर्टामध्ये पण केस चालली होती तर तिथली जी काय ती संगीता चव्हाण मॅडम आहे त्याला सरकारनं किंवा तिनं 1 महिन्याची सुट्टी घेतली होती. कारण की त्यांना भीती होती की जर हे कास्ट व्हॅलिडिटी रद्द झाले तर केसचा निकाल आपल्या बाजूनं लागेल. परंतु सुट्टीवर असल्यामुळे केसचा निकाल आपल्या विरोधात गेला. नंतर आम्ही ज्यावेळेस तिथं उपोषण केलं त्यांच्या त्या ऑफिसच्या समोर त्यावेळेस आम्ही ते कास्ट व्हॅलिडिटी रद्द करायला आम्ही सक्सेस म्हणजे आम्हाला यश भेटलं त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सपोर्टनं. आणि ते यश भेटल्यामुळं तो एवढा मोठा विजय होता या धनगर आरक्षणामधला. कारण की
तुम्ही कुठं जरी लढला असता, न्यायालयामध्ये म्हणा किंवा तुम्ही याच्यामध्ये म्हणा कोर्टात म्हणा, ते कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला काय अडथळा ठरत होते ते रद्द करण्याचं सौभाग्य आम्हाला भेटलं आणि धनगर आरक्षणाचा सगळ्यात मोठा अडथळा आम्ही तिथनं दूर केल्याच्या नंतरनं आता विषय राहिला होता GR काढायचा. तर GR काढण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो. तिथं पण खूप सारा संघर्ष, तिथं वाक्षताई उपोषणाला बसल्या होत्या. त्या उपोषणाला आम्ही सपोर्ट करत सरकारवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर केला. तो प्रेशर आणत असताना, कारण की जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री GR काढण्यासाठी आम्हाला इच्छा दाखवत आहे किंवा GR काढण्यासाठी त्यांचं मन होतं GR काढू शकतो किंवा पॉझिटिव्ह होते, तर आमचं काम होतं की त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करून किंवा धनगर समाजाचं काम होतं त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करून तो GR काढायला लावायचा. आम्ही गेलो, तिथं मंत्रालयात उड्या मारल्या, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, वर्षा बंगल्यावर मोर्चा नेला. तिथंही काही लोकांवर आमच्या ज्यांनी मंत्रालयात उड्या मारल्या होत्या त्यांच्यावर केसेस झाल्या. ते सगळं झालं. ते सगळं झाल्याच्या नंतर मग इलेक्शन्स लागले. इलेक्शन्समध्ये मी पण वाई महाबळेश्वर खंडाळामधून उभा होतो. त्याचं कारण असं होतं, कारण की आपणच सगळ्यांना सांगतो की आपली मतदारसंख्या एवढी मोठी असताना आपले आमदार का होत नाहीत, तर पडलो तरी चालतंय, परंतु आपण उभं राहणं खूप गरजेचं असतं. पण मी तिथं उभं पण राहिलो. तिथं हार होणार होती मला माहिती आहे, परंतु तिथं आपला एक्झिस्टन्स दाखवणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतरनं 1 वर्षाचा पूर्ण गॅप पडून आत्ता जालना येथे दीपक भाऊ बोराडे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा आजचा 12वा दिवस आहे. आणि या 12व्या दिवसात 2 हिस्टॉरिकल गोष्टी झालेल्या आहेत. ते म्हणजे 24 तारखेचा एवढा मोठा रौद्र रूप या धनगर समाजाचं महाराष्ट्रानं बघितलं. आणि दुसरं म्हणजे काल तिथं मंत्रिमंडळ जे त्यांना भेटीला आलं होतं ते. आता सोशल मीडियामध्ये खूप निगेटिव्ह पॉझिटिव्ह चर्चा चालू आहेत. मंत्रिमंडळ आले तर काल एक पत्र पूर्ण सोशल मीडियावर पसरतंय. तर त्या पत्राबाबत मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की ते ड्राफ्ट वगैरे सरकारनं दिलेला नाही आहे. काल ज्या काही मीटिंग्स तिथं झाल्या, जी मीटिंग तिथं झाली त्या मीटिंगमध्ये काय काय चर्चा झाल्या त्याचा तो एक ड्राफ्ट होता. दीपक बोराडे यांचं असं म्हणणं होतं की जे काय आपलं डिस्कशन होतं ते मला रिटर्नमध्ये द्या. आता हे रिटर्नमध्ये देण्याच्या ह्याच्यामध्ये तो ड्राफ्ट पूर्ण सोशल मीडियावर पसरला. आता तो काय ड्राफ्ट फायनल नाही आहे किंवा तो ड्राफ्ट घ्यायची गरज नाही आहे, त्यामुळे त्या ड्राफ्टला तुम्ही जास्त काही सिरियस घेऊ नका. परंतु काही गोष्टी मला सांगणं खूप गरजेचं आहे एक उपोषणकर्ता म्हणून. ज्यावेळेस मंत्रिमंडळ वगैरे आपल्याकडे चर्चेला येईल त्यावेळेस उपोषणकर्त्यानं खूप स्ट्रिक्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टीतला अभ्यास नाही तर तो अभ्यास करून घ्यायची खूप गरजेची गोष्ट होती. मी वारंवार दीपक भाऊ बोराडे यांना हे सगळ्या गोष्टी सांगतोय की तुम्ही मॅटर समजून घ्या. कारण की आता जे आपले उपोषण आंदोलनं इथनं मागं झालेत तसं ते उपोषण आंदोलन नाही आहे. हे उपोषण आणि आंदोलन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता त्याच्यामधल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये जे वर्गवारीचे बोराडे साहेब बोलले की 3.5% वगैरे, तर त्याच्यावर जेवढं आपण बोलायला आत्ता टाळू तेवढं खूप फायद्याचं धनगर समाजासाठी ठरेल. आपलं 3.5% आरक्षण OBCमधनं NTCचं आपल्याला दिले, त्याच्याबद्दल कुणीच हात जोडून विनंती करतो बोलू नका. कारण की जे STमध्ये आपण आरक्षण आपलं आहे ते अंमलबजावणी करण्यासाठी आपला जो काही प्रयत्न चालला आहे त्याच्यामध्ये आपण अजून तिथं गेलेलो नाही. तिथली जागा अजून आपली फिक्स झालेली नाही. आपण तिथं सांगतोय की 36 नंबरला आम्ही आहोत, परंतु अजून 36 नंबरची अंमलबजावणी आपली झालेली नाही आहे. त्यामुळं या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही न बोललेल्या खूप गरजेच्या आहेत. कारण की जोपर्यंत तुमचा जरी तिथं बंगला असेल, जोपर्यंत तुम्ही बंगल्याच्या आतच जात नाही तोपर्यंत तुम्हाला कुठली खोली द्यायची हे डिसाईड होणार नाही. त्यामुळे त्या वर्गवारीवर माझा असं रिक्वेस्ट आहे की दीपक भाऊंना बोलायला नाही पाहिजे. बाकी धनगर आरक्षणाच्या गोष्टींमध्ये लोकांच्या खूप साऱ्या म्हणजे थिअरीज पण आहेत. तर काही लोकांची थिअरी अशी आहे की 1985 पर्यंत जे काय आपल्याला म्हणजे आरक्षण धनगरांचं आपण घेत होतो
तर त्याच्यावर लावलेला जो काय शासन आदेश त्यावेळेस काढून त्याच्यावर जी काही रोख लावली ती रोख आपण कॅन्सल करण्याची मागणी करावी. तर माझी रिक्वेस्ट आहे, ही मागणी करून आपला काही फायदा होणार नाही. ही माझी स्पष्ट भूमिका, माझी वैयक्तिक भूमिका आहे आणि ती अशामुळं आहे कारण की ती जरी रोख लावली तरी आपला जो 36 ज्या काही लिस्ट आत्तापर्यंत केंद्र सरकारच्या एस टीसाठी बनलेल्या आहेत महाराष्ट्राच्या, त्या 36 नंबरला धनगड हा शब्द आहे आणि तो धनगड हा शब्द जोपर्यंत धनगर होत नाही तोपर्यंत आपल्याला एस टीचे कुठलेही सवलत किंवा कास्ट सर्टिफिकेट आपल्याला भेटू शकत नाही आणि ते धनगडचं धनगर करायची आपली ही पूर्णपणे लढाई आहे आणि खूप टेक्निकल आणि संविधानिक पद्धतीची लढाई आहे. काल जे मुख्यमंत्री बोलले, कारण की जरी तो आदेश 1985चा आपण जरी रद्द केला तरी आपलं एस टीच्या यादीमधलं धनगर असं नाव येत नाहीये. त्यामुळे तो आदेश जरी रद्द केला आणि उद्या एखादा माणूस जर तहसीलदार साहेबांना किंवा प्रांत साहेबांना जर हे करायला गेला, कास्ट सर्टिफिकेट मागायला गेला, तर तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब तुम्हाला तेच उत्तर देणार आहेत की तुमचं जी काय लिस्ट आम्हाला केंद्राकडून आलेली आहे त्या लिस्टमध्ये 36 नंबरला किंवा कुठल्याच नंबरला धनगर असं आम्हाला कुठंच दिसत नाही. कारण की आपण जी डॉक्युमेंटेशन त्यांना सबमिट करणार आहोत ती सगळी धनगरची असणार आहेत. त्यामुळं ते थोडं इम्पॉसिबल विषय आहे आणि जर तो पॉसिबल असता तर तो मागच झाला असता अशी माझं म्हणणं आहे आणि त्याची मागणी खूप साऱ्या लोकांनी केली असतील पण ते लॉंग लास्टिंग सोल्युशन नाही आहे. त्यामुळे ती मागणी करणं मला असं वाटतंय, वैयक्तिक माझं मत आहे की ती मागणी कोणी करू नये, कन्फ्युजन क्रिएट करू नये. दुसरी मागणी एक अशी होती की खूप सारी लोक काय म्हणतात की 36 नंबरला तुम्हीच आहे तर तुम्ही तहसीलदार साहेबांना जाऊन किंवा प्रांत साहेबांना जाऊन तुम्ही कास्ट सर्टिफिकेट मागण्यासाठी अर्ज करा. आता याच्यामध्ये पण मी थोडा रिसर्च केला. रिसर्च करत असताना आपल्याकडं कुठलंही असं डॉक्युमेंट नाही आहे आत्तापर्यंत की 36 नंबरला धनगर लिहिलं आहे. 1-2 शासन निर्णय या महाराष्ट्र सरकारचे आहेत ज्याच्यामध्ये इंग्लिशच्या लिस्टमध्ये धनगड आहे आणि मराठीच्या लिस्टमध्ये धनगर आहे. हां, याच्यावरून आपण हे साबित करू शकतो की बाबा महाराष्ट्र सरकारची मनशा 36 नंबरला आम्हीच आहे ही असं त्यांचं म्हणणं आहे. असं एक त्या 2 पुराव्याच्या निशी आपण महाराष्ट्र सरकारला वेटीच धरू शकतो. परंतु ही लिस्ट केंद्रातून येते आणि केंद्राच्या लिस्टमध्ये 36 नंबरला धनगड आहे आणि ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट सरकारशी ज्यावेळेस लावून धरली होती, कारण की ज्यावेळेस आमच्या डिबेट झाल्या किंवा सरकारशी बोलणं झालं त्यावेळेस या 2 शासन निर्णयाचा आम्ही रेफरन्स सरकारला दिला होता आणि त्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये गेलो त्या मुंबईच्या याच्यामध्ये एक रात्रीचा एक शुद्धीपत्रक काढलं होतं, जे शुद्धीपत्रक आता प्रत्येक व्हॉट्सअपला पण फिरते. त्या शुद्धीपत्रकामध्ये असं लिहिलं होतं की जी काय महाराष्ट्राची लिस्ट आहे मराठीमधली ज्याच्यामध्ये 36 नंबरला धनगर लिहिलं आहे त्याच्याऐवजी धनगड वाचावे अशी ती लिस्ट होती. ते शुद्धीपत्रक त्यांनी काढलं होतं, परंतु ते खूप संघर्ष करून आम्ही त्याच्यावर जास्त प्रमाणात मोठा आवाज उठवून त्याच्यावर दबाव आणून ते शुद्धीपत्रक आम्ही आहे असं कॅन्सल केलं आणि जे ॲज इट इज होतं तेच ठेवायला लावलं. तो एक विषय झाला. आता तो विषय झाल्याच्या नंतरनं आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की शासन निर्णय काढावा महाराष्ट्र सरकारने की 36 नंबरला धनगडच्या ऐवजी धनगर वाचावे आणि GR साठी आता आपली सगळ्यांची मागणी व्हायला लागलेली आहे. आता नुसतं 36 नंबरला धनगडच्या ऐवजी धनगर वाचावे GR काढून आपला काहीच फायदा होत नाही, हे तुम्ही सगळ्यांनी एकतर लक्षात ठेवा. कारण की धनगडच्या ऐवजी धनगर वाचावे असा जरी GR काढला तरी तो GR जरी सगळ्या प्रांत अधिकाऱ्यांना यांना गेला तर जी काय केंद्राची लिस्ट आहे, जी लिस्ट केंद्रानं प्रत्येक प्रांत अधिकाऱ्याला तहसीलदारांना दिली त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये धनगड आहे आणि ते धनगड चेंज करायचा, दुरुस्त करायचा अधिकार हा केंद्राला आहे, राष्ट्रपतींना आहे. आणि तो कसा आहे तर 342च्या 1 कलमाच्या अंतर्गत महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्यांना राष्ट्रपतींशी विचार विनिमय करून ते बदलू शकतात, तशी शिफारस पाठवून. मग ती शिफारस पाठवताना आपल्याला काय करायला लागेल तर आता जे दीपक भाऊ बोराडे यांचं जे काय उपोषण चाललंय त्याच्यामध्ये ते शासन निर्णयाची मागणी करा, पण ती शासन निर्णयाची मागणी करत असताना तुम्ही महाराष्ट्र सरकारवर प्रेशर आणा, दबाव टाका. तुम्ही एवढं मवाळ जर वागत बसला तर तुम्हाला काहीच भेटणार नाही, मीटिंग करत बसला तर काहीच भेटणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्या उपोषण स्थळावर आहे
तोपर्यंत तुमची ॲग्रेसिव्ह भूमिका असली पाहिजे, तोपर्यंत सरकारला वेटीस धरण्याची भूमिका असली पाहिजे. ज्या सरकारनं आपल्यावर अन्याय केला आहे त्यांना गुडघ्यावर आणण्याची भूमिका पाहिजे. तुम्ही मवाळ गोल गोल फिरत बसला तर ते होणार नाही. त्यामुळं मागणी करताना तुम्ही अशी करू शकता की बाबा जो GR आपल्याला काढायचा आहे की 342च्या 1 नुसार तुम्ही राष्ट्रपतींना विश्वासात घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये इंग्लिशमध्ये जे काय 36 नंबरला आहे त्या 36 नंबरला धनगडच्या ऐवजी DHNGR धनगड वाचावे, परंतु राष्ट्रपतींना विश्वासात घेऊन. जर असा GR जर सरकार काढत असेल तर आम्ही तो GR स्वीकारायला तयार आहे. त्याला चॅलेंज होईल, त्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. परंतु तुम्ही त्या GR मध्ये ही लाईन टाकणं खूप गरजेचं आहे की राष्ट्रपतींना विश्वासात घेऊन. ज्यावेळेस राष्ट्रपतींना विश्वासात घेत आहे त्यावेळेस ते पहिल्यानंतर आपल्याला गॅजेट बनवायला प्रॉब्लेम येणार नाही. असा GR मागण्यासाठी तुम्ही सरकारवर प्रेशर आणलं पाहिजे दीपक भाऊ, मला असं वाटतं. बाकी सगळ्या गोष्टी, सगळ्या थेरी खूप फ्लॉप आहेत, कारण की 36 नंबरला कुठल्याच लिस्टमध्ये धनगर असा कुठंच उल्लेख नाही आहे. ठीक आहे, बाकीचे आपल्याला त्या अनुषंगानं खूप सारे पुरावे आपल्याकडे आहेत. मग ते शुद्धीपत्रकाचा विषय असेल, आणि महाराष्ट्र शासनाने आपल्याला 3 वेळा शपथपत्र लिहून दिलं आहे ना. मग उद्धवजी ठाकरे असतील, एकनाथराव शिंदे असतील, त्यानंतरनं देवेंद्र फडणवीस असतील, यांना आपल्याला शपथपत्र लिहून दिले की 36 नंबर या राज्यामध्ये काय लिहिलं आहे इंग्लिशमध्ये ते शपथपत्र की धनगड नॉट एक्झिस्ट इन महाराष्ट्र, धनगर एक्झिस्ट. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की धनगड या राज्यात नाहीत, धनगर आहेत. मग आपण हा प्रश्न, तुम्ही काल पण ज्यावेळेस तुमच्याबरोबर मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस तुम्ही त्या सगळ्या प्रोसेसेस वगैरे आम्हाला मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता सांगू नका. एकच त्यांना प्रश्न तुम्ही करायला पाहिजे होता की 36 नंबरला कोण आहे तुम्ही सांगा. ते काही बोलू दे, तुम्ही एवढंच म्हणायचे 36 नंबरला कोण आहे सांगा. ते धनगड म्हणू शकत नाहीत, कारण की धनगड या राज्यात कुठंच अस्तित्वात नाहीत, या राज्यात काही या पृथ्वी तलावर कुठंच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे त्यांना 36 नंबरला धनगरच आहेत असं म्हणावं लागलं असतं. आणि त्याच्यानंतरनं तुम्ही त्यांना तो GR काढण्यासाठी किंवा दुरुस्तीची शिफारस केंद्राला पाठवण्यासाठी किंवा वर पण त्यांचं सरकार आहे, खाली त्यांचं सरकार आहे, त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करून, आणि हा प्रेशर उपोषणातनंच होऊ शकतो, प्रेशर क्रिएट करून ती अंमलबजावणीसाठी तुम्ही त्याचा ॲक्ट बनवू शकला असता. परंतु तसं होताना दिसत नाही. प्रत्येकजण ग्रुपवर वेगवेगळ्या गोष्टी टाकतोय. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, अजून एक मला गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हे म्हणतायत की जे काय बिहार, झारखंड, ओरिसा आहे त्याच्या इथले जे काय DHNGR लिहिले ते तुमच्यापेक्षा वेगळे आहेत वगैरे. तुम्ही आत्तापर्यंत छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि या ओडिसा या 6 राज्यांमध्ये छत्तीसगडमध्ये 33 नंबरला काय एंट्री आहे, ओरॉन, दांका, धनगड. त्यानंतरनं मध्य प्रदेशमध्ये 35 नंबरला काय एंट्री आहे, ओरॉन, दांका, धनगड. त्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये 36 नंबरला काय एंट्री आहे, ओरॉन, धनगड. बिहारमध्ये 36 नंबरला काय, ओरॉन, धनगर. त्यानंतर झारखंडमध्ये काय आहे 25 नंबरला ओरॉन, धनगर. त्यानंतरनं ओरिसामध्ये काय आहे 53 नंबरला ओरॉन, धनगर आणि उरान. आता इथल्या सगळ्या राज्यांमध्ये या सगळ्या स्पेलिंगचा उच्चार वेगवेगळा आहे, कारण की त्यांची तिथली राजभाषा वेगळी आहे. त्यामुळे आपल्याला हेच बघायचं. आता मला एक अजून गोष्ट कळत नाहीये, तुम्ही जे म्हणताय की बिहार, झारखंड आणि ओरिसा या 3 राज्यांमधले जे काय DHNGR ते तुमच्यापेक्षा वेगळे. अरे परंतु या सगळ्या ओरॉनच्या तत्सम जाती आहेत ना. ओरॉन म्हणजे काय, ओरॉन म्हणजे धनगरच आहे. त्यांच्या जे काही व्यवसाय वगैरे ते धनगरांशी मिळते, म्हणून तर ते तत्सम जातीमध्ये घेतलेत. त्यामुळे छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिसा काही असेल याच्यामध्ये ओरॉन एक कॉमन गोष्ट आहे ना. त्याचेच आम्ही त्याच ह्याच्यातले आम्ही तत्सम जमात आहोत धनगर म्हणून. म्हणून तुम्ही जे काय सांगताय फडणवीस साहेब हे पूर्णपणे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही आम्हाला अडकवू नका. आम्हालाही प्रोसेस माहिती आहे. 342च्या 2 नुसार आम्ही तुम्हाला मागणीच करत नाहीये, 342च्या 1 नुसार मागणी करतोय. आणि जर तुम्हाला काय करायचं असेल आणि दीपक भाऊंना जर त्यांना गुडघ्यावर आणायचं असेल तर तुम्ही तुमचा स्वभाव स्ट्रिक्ट केला पाहिजे. जोपर्यंत हातात काय भेटत नाही तोपर्यंत तुम्ही उठलं नाही पाहिजे. आत्तापर्यंत जे पण काय झालं त्याच्यावर आम्ही सगळे पांघरून टाकायला तयार आहोत.
ज्या काय चुका झाल्या असतील, ज्या काय सगळं काय झालं असेल तेव्हा पांघरून टाकायला मी किती दिवसापासून तुम्हाला म्हणत होतं की अभ्यासकांची मीटिंग आहे, ते सगळं ठीक आहे, मला त्या गोष्टीत पण बोलायचं नाही, कारण की परत एक संभ्रम तयार होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी होईल. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमची भूमिका स्ट्रॉंग ठेवा. जर एखादा माणूस त्यांचं कुठंच नसताना जर प्रेशर देऊन काढू शकतो, तर आपला तर 60-70 वर्षाचा लढा आहे आणि आपल्याकडे तसे डॉक्युमेंटसुद्धा आहेत. आता ते सगळे काय डॉक्युमेंट तुम्हाला मी इथं बोलून दाखवणार नाही आहे, परंतु ह्याच्यामध्ये मला अभ्यासकांनाही काय म्हणायचं नाही, कुणाच नाही काय म्हणायचं. दीपक बोराडे साहेब, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की तुमची भूमिका ही खूप स्ट्रिक्ट असली पाहिजे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, तुमच्या मागणीमध्ये अभ्यासूपूर्ण तुमची मागणी असली पाहिजे, आणि तरच सरकार गुडघ्यावर येईल. कारण की तुम्ही बाकी ह्या सगळ्यांचं काहीच ऐकू नका. तुम्ही एवढंच म्हणा 36 नंबरला कोण आहे मला सांगा, बाकी आम्हाला दुसरं तिसरं काहीच माहीत नाही आहे. 36 नंबरला धनगर आहेत, हा इंग्लिशच्या यादीमध्ये धनगड लिहिलेला आहे, परंतु तुम्ही शपथपत्र लिहून दिलंय या महाराष्ट्रामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत असे. आम्ही जे धनगड होते ते आम्ही कॅन्सल केलेत, बाकी सगळे डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे आहेत. तर तुम्ही आता आम्हाला प्रोसेस आणि या सगळ्या गोष्टी सांगू नका, त्या प्रोसेस आम्ही जाणून घेण्यासाठी इच्छुक पण नाहीये. त्या प्रोसेस तुमच्यासाठी इथं, तुमच्या ब्युरोक्रासीसाठी इथं. तुम्ही आम्हाला एवढंच सांगा की तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन कधी करणार. तुम्ही एका रात्रीमध्ये राष्ट्रपती बदलता, एका रात्रीमध्ये शपथ घेता, एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री बनवता, एका रात्रीमध्ये GR काढता, एका रात्रीमध्ये शुद्धीपत्रक काढता. ती कशी वास्ट प्रोसेस आहे का कसली प्रोसेस आहे आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्यामध्ये जे काही अहवाल आलेत त्याच्यामध्ये आम्हाला काही जायचं नाही. त्यामध्ये जी काय आमची केस आहे ती फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्याची तुम्ही मागणी करू शकता कोर्टातली, कारण की केसचा निकाल जर लागला, कारण की आता धनगड कास्ट व्हॅलिडिटी राहिलेली नाही, तर केसचा निकाल आपल्या फेवरमध्ये लागेल, आणि फेवरमध्ये लागल्याच्या नंतरनं एक आधार शिफारस पाठवण्यासाठी आपल्याकडे तयार होऊ शकतो. कारण की शिफारस पाठवायची म्हणले तर आधार पाहिजे, आणि तो आधार या फडणवीस साहेबांकडे आहे ना, आपले डॉक्युमेंट सगळे त्यांच्याकडे आहेत, त्यांना कितीतरी वेळा दिलेला आहे. त्यांना जर GR काढायचा असेल, GRचा फायदा होणार नाही. पण GR जर आपण काढला, जर त्या GR मध्ये असं मेन्शन असेल की भारताच्या राष्ट्रपतींना विश्वासात घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या 36 नंबरला इंग्लिशमध्ये धनगड ऐवजी इंग्लिशमध्ये धनगर वाचावे असा जर GR काढत असतील, तर तो GR काढा, आणि तो GR काढण्यासाठी तुम्ही त्यांना वेटीस धरा. तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडू नका. बाकी आम्ही आमचा तुमच्यावर विश्वास आहे. काय चुका होत राहतात ते काय ठीक आहे, आपण काही हे नाही आहे, त्या चुका आम्हाला मान्य आहेत, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल मी रात्री दीपक बोराडे साहेबांशी बोललेलो आहे, त्यांना त्या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. जोपर्यंत तुम्ही उपोषण स्थळावर आहेत तोपर्यंतच तुमचं ऐकलं जाईल सरकारकडून. ज्या दिवशी तुम्ही उपोषण स्थळावरनं उठचाल त्या दिवशी तुमचं सरकार ऐकणार नाही, कारण की अशा कमिट्या, अशा सभा, अशा मिटिंग्स आम्ही पण खूप जास्त केल्यात. नागपूरच्या मिटिंगला आम्ही होतो, त्यानंतर मुंबईच्या मिटिंगला होतो. एकदा उपोषण स्थळ सुटलं की आपलं कोणच ऐकत नाही आहे. त्यामुळे दीपक भाऊ, तुम्ही तुमचा पवित्रा थोडा स्ट्रॉंग घ्या आणि हे बोलायचं थांबवा. तुम्ही वारंवार एक गोष्ट बोलताय की जर मग तुम्हाला देता येत नसेल किंवा काय करता येत नसेल, तर तुम्ही जी काय बारामतीमध्ये जो शब्द दिला आहे तर त्याची माफी मागा, मला तुम्हाला देता येत नाही असं बोला. दीपक भाऊ प्लीज असं काही तुम्ही बोलू नका, कारण की माफी मागून हा लढा तुम्हाला म्हणजे दाबता येणार नाही. तो बोललाय, त्याचा अभ्यास झाला होता, तो आम्हाला माहीत नाही. मुख्यमंत्री चुकू शकत नाही. तो शब्द दिला होता, तो शब्द तुला पाळायला लागेल, तुम्हाला पाळायला लागेल. तो कसा पाळायचा आहे, काय करायचं आहे, हे तुमचा प्रश्न आहे. आम्ही जर कायदे पंडित असतो, आम्ही आहोत, पण आम्हाला तुम्हाला आता ऑप्शन द्यायचे नाहीत. आम्हालाही माहिती आहे ते कसं होणार आहे, काय होणार आहे, या प्रोसेस आम्हाला पण माहिती आहे, पण आम्हाला तुम्हाला आता ऑप्शनच द्यायचे नाहीत. कारण की आम्ही ज्यावेळेस ऑप्शन देतोय तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही काय करता, त्या ऑप्शनमध्ये लूप होल्स शोधता आणि पूर्णपणे भरकटून टाकता सगळं आंदोलन. त्यामुळे तुम्ही शब्द दिला होता, हे डॉक्युमेंटेशन आहेत, त्याच्यानुसार तुम्ही मान्य केले, तुम्ही शपथपत्र लिहून दिले की 36 नंबरला धनगर आहेत म्हणून, किंवा धनगड या राज्यात नाहीत. आणि संविधान पण सांगतं, जर एखादी जमात जर राज्यात अस्तित्वात नसेल तर त्या जमातीचं
ती जमात त्या एसटीच्या लिस्टमध्ये ठेवली नाही पाहिजे. आता याच्यामध्ये हा पण विषय की काही लोक म्हणतात की 47 जमाती त्या एसटीच्या यादीमध्ये आहेत, त्यातल्या 2 व्हॅनिश झाल्या, तर जर धनगड या राज्यात अस्तित्वात नाही तर 36 नंबरची पण व्हॅनिश होईल. व्हॅनिश करायचा पण अधिकार 342च्या 2 नुसारच जातो. आणि जर त्या 36 नंबरला कोण जर तिथं मागणी करत असेल किंवा क्लेम करत असेल तर ती व्हॅनिश करता येत नाही त्यांचं ऐकून घेतल्याशिवाय. आणि आपण गेल्या 70 वर्षापासून तिथं क्लेम करतोय, त्यामुळे आपली बाजू त्यांना ऐकूनच घ्यावी लागेल. आणि बाजू ऐकून घेत असताना आपल्याकडं कितीतरी पुरावे, असंख्य पुरावे आहेत जे महाराष्ट्र सरकारकडे पण आहेत. आणि मला एक गोष्ट कळत नाही महाराष्ट्र सरकारची, ज्यावेळेस महाराष्ट्र वेगळा झाला, महाराष्ट्र वेगळा झाल्याच्या नंतरनं महाराष्ट्राची जी काय लिस्ट केंद्राला गेलेली आहे, जर तुम्ही असं म्हणताय की धनगड या राज्यात अस्तित्वात नाहीत आणि कधीच नव्हते, तर जी काय मराठीची लिस्ट महाराष्ट्रातनं गेलेली आहे त्या 36 नंबरमध्ये काय लिहिलं हे तुम्ही सांगा ना देवेंद्र फडणवीस साहेब. परंतु ते तुम्ही सांगताना दिसत नाही, त्याचे डॉक्युमेंटेशन तुम्ही आम्हाला देत नाहीये. मग तुम्ही जर शपथपत्र देताय धनगड कास्ट व्हॅलिटी आम्ही रद्द केले, तर 36 नंबरला कोण आहे तुम्ही सांगा. या एका मुद्द्यावर दीपक भाऊ तुम्ही लावून धरलं पाहिजे असं मला वाटतंय. GR काही लोकांना वाटते की GR काढला पाहिजे. ठीक आहे, GR जरी काढायचा असेल तर त्या GR मध्ये राष्ट्रपतीच्या परवानगीने, राष्ट्रपतींना विश्वासात घेऊन आम्ही GR काढतोय जर असं मेन्शन असेल तरच तो GR आपल्या फायद्याचा आहे. अदरवाईज त्या GRचा आपल्याला काहीच फायदा नाही. कारण की त्या GR वर ना आपल्याला कास्ट सर्टिफिकेट भेटणार आहेत ना आपलं काय होणार आहे. त्यामुळे बाकी अजून खूप साऱ्या लोकांचं तुम्ही ऐकून घ्या. मी माझ्या खूप साऱ्या गोष्टी या लाईव्हमध्ये अजून सांगितल्या नाहीत. अजून खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, कारण की सगळ्याच गोष्टी लाईव्हमध्ये सांगता येत नाहीत. कारण की आपले व्हिडिओ जे काही आदिवासी लोक आहेत ते सुद्धा बघत असतात आणि ते बघत असल्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी जर जाहीर केल्या तर त्याला डिफेंड करण्यासाठी ते परत कट टाकत असतात. त्यामुळे मी हायलाइटेड पॉईंट काय सांगितलेत, ते हायलाइटेड पॉईंट लक्षात ठेवून पुढची मागणी झाली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही उपोषण स्थळावर आहात तोपर्यंतच तुमचं ऐकलं जाईल. उपोषण स्थळावरनं उठल्याच्या नंतरनं तुमचं ऐकलं जाणार नाही. सरकारनं खूप वेळा सगळ्यांना गंडवलेलं आहे, त्यातनं कोणच सुटलेलं नाही. आणि आता धनगर समाजाच्या आशा सगळ्या तुमच्याकडे लागल्यात. तुमची भूमिका खूप स्पष्ट पाहिजे. वर्गवारीवर आता बोलू नका. जोपर्यंत आपण धनगडच्या इंग्लिशमधल्या धनगडच्या जागी धनगर होत नाही तोपर्यंत वर्गवारी होऊ शकत नाही, हे सगळ्यांना लक्षात ठेवावं. आणि पुन्हा एकदा सांगतो की जो GR काढायची जी काही गोष्ट चाललेली आहे, GR जरी काढायचा असेल तर महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपतींचं मेन्शन करूनच GR काढावा. कारण की हा विषय केंद्राच्या अखत्यारीतला आहे. राज्य सरकारला जर GR काढायचा आहे, ते ॲक्सेप्ट करतायत की या महाराष्ट्रामध्ये धनगड नाहीत, तर तुम्हाला जर GR काढायचा असेल तर राष्ट्रपतींना विचारात घेऊन हा GR काढलाय असं जर मेन्शन त्याच्यामध्ये असेल तर आणि तरच या GRचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि जी काही आपली कोर्टातली पण केस आहे ती फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी पण तुम्ही मागणी करू शकता, जेणेकरून धनगड आता कॅन्सल झाले तर त्या केसचा पण निकाल आपल्या बाजूनं लागू शकतो. आणि त्या केसचा जर निकाल आपल्या बाजूनं लागला तर आपल्याला आपली मागणी प्रभावीपणे केंद्रामध्ये पाठवण्यासाठी एक चांगलं मोठं डॉक्युमेंटेशन आपल्याकडं, जो काही अहवाल लागतो शिफारस पाठवायला, तो अहवाल आपल्याकडे तयार होईल. त्यासाठी आता जे काही अभ्यासक तिथं आहेत, जे काही लोक तिथं सगळं हँडल करतायत, त्या लोकांनी या सगळ्या गोष्टींचा पण विचार करावा. ही माझी वैयक्तिक माझं मत आहे. त्यामुळे त्याला जर कुणाला काय सुझाव द्यायचे असतील तर देऊ शकतात, परंतु खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही हे सगळं बोलतोय. बाकी खूप साऱ्या गोष्टी मी सांगायच्या सुद्धा ठेवल्यात, कारण की सगळ्याच गोष्टी जर आपण सांगितल्या तर प्रॉब्लेम होतात.
त्यामुळे मला जे काय बोलायचं होतं ते मी अजून पुढे बोलेलच नंतर लाईव्ह घेऊ, पण आता तुर्तास मला एवढंच बोलायचं आहे. एक उपोषणकर्ता, एक सहकारी मित्र म्हणून दीपक भाऊंना विनंती करायची आहे की दीपक भाऊ, तुम्ही तुमची भूमिका स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही सरकारला झुंज द्या. तुमची जी मागणी आहे त्या मागणीमध्ये कुठंच म्हणजे तुमचा हायगयपणा दिसला नाही पाहिजे. तुमची मागणी स्ट्रॉंग पद्धतीनं गेली पाहिजे. तुम्ही एखाद्या गोष्टीवर अडून राहिलं पाहिजे, तरच सरकार आपलं ऐकेल. बाकी तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. जय मल्हार. धन्यवाद.